नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत। सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मस्तपैकी मी छान तिळगुळाचे लाडू बनवत आहे। त्यासाठी मी सर्व इन्ग्रेडियंट काढून घेतलेले। आता छान मकर संक्रांतीची सुरुवात होत आहे। सगळ्यांनी तिळगुळ बनवण्याची सुरुवात केलेली आहे। चला मी पण आता बनवत आहे। तर मी इथे लाडू बनवत आहे छान। तर याला एकही थेंब तुपाचा न वापरता एकदम मऊसूत खमंग असे तिळगुळाचे लाडू बनवूया। त्यात मी जरा शेंगदाणेही ॲड करते। यामध्ये जरा स्निग्धता असते तर बाइंड होते आणि तिळामध्ये पण छान स्निग्धता असते तर छान लाडू वळण्यात मदत होते। तर मी साधारण इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। फ्लेवरसाठी मी इलायची वापरते। साधारण एक छोटी वाटी मी ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे। हे शेंगदाणे हे पण मी साधारण एक पाव घेतलेले आणि अर्धा किलो तीळ घेतलेले। चला तर कृतीला आपण सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी शेंगदाणे भाजून घेते। चला आता बघू शकता तुम्ही छान शेंगदाणे भाजून झालेले। या पद्धतीने छान भाजून घ्यायचे। आता हे मी काढून घेते आणि याची साल बाजूला करते। आता शेंगदाणे छान थंड होऊ देऊया आणि मग साल काढू यायची। सर्व साल काढून घ्यायची आहे। तर सेम कढईमध्ये मी खोबरं जरा परतून घेते साधारण 1 मिनिट। मध्ये मध्ये ताट सापून घ्यायचं आणि असं हलवत राहायचं। बघू शकता जरा कलर चेंज होतोय तिळाचा। खरपूस यालाही भाजून घ्यायचे। साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये हे छान खरपूस भाजून होतं। याला असं कंटिन्युअस स्टर करत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही। बघू शकता जरा कलर चेंज होतोय आता तिळाचा। तिळही आपली छान भाजून झालेली आहे। आता याला काढून घेऊया। बऱ्यापैकी साल्ट मी काढून घेतलेली शेंगदाण्याचं। आता यामध्ये मी जे तीळ आहे ना रोस्ट करून घेतलेले तेही घालून घेते। आता यामध्ये मी गूळ घालून घेते छान। आता मी गूळही छान कापून घेते। तिळगुळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण आता रेडी आहे। त्यामध्ये मी विलायची टाकते, सोलून घेतली आणि यामध्ये ऍड करते। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। मी ब्लेंडर जार घेतलेला आहे। आता थोडं थोडं करून यामध्ये टाकते। एकदमच सर्व नाही घालायचं, थोडं थोडं करून पल्स मोडला हे छान दरदरीत वाटून घ्यायचंय आपण। आता या पद्धतीने हे मिक्सचर काढून घेते। साधारण एवढं जाडसर ठेवायचंय। आता मी सर्व बाकीचंही याचप्रमाणे मिक्सरला लावून घेते। आता या पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते। आपले सर्व लाडू वळून झालेले तुम्ही बघू शकता किती छान मऊसूत सॉफ्ट असे झालेले बघू शकता। हे तोंडात टाकताच विरघळेल। तर सर्व लावून घेऊया आपण। तर या पद्धतीने असे मऊसूत तिळगुळाचे लाडू बनवा। सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला।